थेट जाऊयात पालकमंत्री भरत गोगावले बोलतायत रायगडचे तिथे. दोन खासदार त्याचप्रमाणे आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य म्हणजे जिल्ह्यातले सर्व नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष ह्या सगळ्यांचंच आणि त्याचप्रमाणे खास करून आमचे आईवडील आमचे माझी पत्नी आहे माझा मुलगा आहे मुली आहेत त्या माझ्या बहिणी आहेत माझे भाऊ आहेत आणि मग माझे कार्यकर्ते पदाधिकारी आणि माझे सर्व शिवसैनिक की ज्यांच्यामुळे आज आम्हाला हे दिवस पाहायला मिळत आहेत कारण त्याने आम्हाला निवडून दिलं ते आमचे पहिले उपकार आहेत त्यांच्यावरती. आणि अशा अनुषंगाने एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदारावरनं मंत्रिमंत्रीवरून आता पालकमंत्री आमच्या आयुष्यातला फार मोठा क्षण आहे आणि ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांचं आम्ही ऋणी तर राहूच, परंतु समाधानी आहे आम्ही की 1.25 वर्ष का होईना आम्ही नेहमी सांगत आलेलो होतो सबुरी का फल मीठा होता है, भगवान के घर में देर है अंधेर नहीं है. त्या उक्तीप्रमाणे काल श्रावणाचा पहिला सोमवार आणि त्या दिवशी आमच्या या पालकमंत्रीपदाचं डिक्लेरेशन आणि खास करून आम्ही आग्र्याला गेलो होतो. मी आणि जयकुमार रावळ आम्ही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पाठवलं होतं. तिथे जे शिवाजी महाराज जे चातुर्याने तिथून निघून आले आग्र्यावरून तो कालचा दिवस तो दिवस त्यावेळेला होता 17 ऑगस्ट 1666 आणि तो दिवस गेली 7 वर्ष आमचे आबा गोळे म्हणून पिलाजी गोळ्यांचे वंशज आहेत ते आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते सहकारी तो दौडच्या माध्यमातून म्हणजे ज्योत घेऊन ते तिथून राजगडला आग्रा ते राजगड म्हणजे जवळजवळ 1300 किलोमीटरचं अंतर ते ज्योत घेऊन येतात. तर त्या कार्यक्रमाचा काल शुभारंभ केला आणि मग आग्र्याला राजांचं स्मारक कुठं असावं कसं असावं कुठल्या पद्धतीने असावं ह्याची काल मीटिंग MTDC सर्व आमचे महाराष्ट्राचे अधिकारी उत्तर प्रदेशचे अधिकारी उत्तर प्रदेशचे तिथं योगेंद्रजी उपाध्याय म्हणून एक मंत्री आहेत योगीजींच्या मंत्रिमंडळातले ते आमचा जयकुमार रावळ मी आणि आमच्या अधिकारी यांची काल मीटिंग झाली आणि मग काल रात्री आम्ही निघालो. हा सगळा प्रवास तुम्ही सांगितलात, परिवारांची नावं घेतलीत, आधी आमदार मग मंत्री आणि आता पालकमंत्री. संयम कसा काय तुम्ही निभावलात, संयम कसा काय राखून ठेवलात इतकी वर्ष? आम्ही वर्षातून एकदा साईबाबांच्या दर्शनाला जातो त्याच्यामुळे सांगितलं सबुरी का फल मीठा होता है आणि आम्ही रोज सकाळी गणपतीची पूजापाठ करत असतो त्याच्यामुळे सांगितलं भगवान के देर में घर में देर है लेकिन अंधेर नाही आहे. कारण काही गोष्टी अशा असतात ते योग्य वेळीच होत असतात. तुम्ही आम्ही किती काही जरी कोणी आदळापट केले आणि काय केलं तरी तसं ते शक्य नसतं आणि तो योग्य वेळ कदाचित श्रावण मासातला पहिला सोमवार शंभू महादेव आम्हाला प्रसन्न झाला असं मला वाटतं. आदळापट करून काही होत नाही तुम्ही म्हणतायत, म्हणजे कोणी केली आदळापट? म्हणजे तुम्ही होता इथे एक टक्कर सांगतो देखील होत्या. आपल्याला, आपण सांगितलं एवढे सबुरी कशी घेतली म्हणून सांगितलं. सबुरी का फल मीठा होत आहे, तुमच्यासाठी मीठा आहे, मात्र तटकरेंसाठी तो मीठा दिसत नाहीये कारण का त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अदिती तटकरेसाठी देखील ते आग्रही होते की त्या पालकमंत्री व्हाव्यात ह्यासाठी. पूर्वी होते आता नसतील असं मला वाटतंय कारण त्यांच्या घरामध्ये आमदार आम्ही बिनविरोध होऊन दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच वेळेला हे ठरलं होतं त्याच्यामुळे आता नाराज होण्याचं मला वाटत नाही कारण असेल असं. कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं राष्ट्रवादीने अशी देखील चर्चा आहे कारण का पालकमंत्रीपद नाशिकचं हे गिरीश महाजन यांच्याकडे गेले आहे. खरं तर छगन भुजबळ देखील इच्छुक होते, मात्र इथे तुम्हाला देऊन आणि तिथे भाजपने त्यांच्याकडे कुठेतरी दोघांमध्येच सल्लामसलत झाली आहे. राष्ट्रवादीला लांब ठेवली अशी नाराजीचा सूर पक्षातून दिसून येतो. छगन भुजबळ देखील नाराज आहेत. आता ते आम्हाला काय माहिती नाही. आज कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये कोण कोण नाराज आहे ते आम्हाला चेहऱ्यावरनं कळलं मग आपल्याला सांगतो. दिल्लीमध्ये काल तुम्ही होतात मुख्यमंत्र्यांसोबत, काही चर्चा झाली या संदर्भात? दिल्लीत काही सूत्र फिरवली गेली? दिल्ली आणि आग्रा 4-4.5 तासाचा प्रवास आहे. आम्ही आग्र्याला होतो आणि मुख्यमंत्री दिल्लीला होते. आम्ही रात्री 10च्या फ्लाईटने इकडे आलो मुंबईला. मुख्यमंत्री किती वाजता आले माहिती नाही पण फोनवरती त्यांची पी आणि त्यांच्यावर चर्चा झाली. पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे, कसं आता तुमचं नियोजन असणार आहे, पहिलं तुमचं काम काय असणार आहे तिथल्या लोकांसाठी?
पहिलं तर आत्ता उद्या आमची एक मैत्रीच मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये गुंतवणुकीचा विषय आहे. तो उद्या 10:30 वाजता अलिबागला आमची जॉईंट मीटिंग आहे, त्यावरती ठरल. आणि ठीक आहे ना, आता आम्ही सामान्य जनतेतले कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे आम्हाला कल्पना आहे काय करायला पाहिजे काय नाही. त्यामधलं जे काय आमच्या तरुणांची बेरोजगारीचा विषय आहे, आमच्या हवेचा विषय आहे, मुंबई गोव्याचा, गणपतीच्या अगोदर ते खड्डे भरणं, रस्ता सुरळीत करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत ज्या जिल्ह्यासाठी जे योगदान आहे ते तर राहीलच, परंतु महाराष्ट्रासाठी पण आम्हाला जे योगदान देता येईल ते पण आम्ही देऊ. कोकणात अजून शिवसेना बळकट झाली असं म्हणायला हरकत नाही. पूर्वीपासूनच आहे. आज जे आपण जर पाहिलात तर आज 3 आमदार रायगडला आहेत, 3 आमदार आमच्या ह्याला आहेत, आपल्या रत्नागिरीला आहेत, त्यानंतर तिकडे 2 आमदार आहेत सिंधुदुर्गला, ठाण्याला आमच्या पालघरला. त्यामुळे शिवसेना पूर्वी होती, आताही आहे आणि उद्याही राहील. शेवटचे 2 प्रश्न. आता कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये अनेक मंत्री तुम्हाला भेटतील, शुभेच्छा तर देतीलच तुम्हाला, मात्र जे नाराजी मी म्हटलं तटकरे असतील त्यांच्याशी तुम्ही बोलणार आहात का किंवा काय आता ठरवलंय? बोलते ना, ती आदित्यताई बोलते आमच्याजवळ, तसं काय अडचणीचं नाही ना. ज्यावेळेला 6 वर्षाचं विधान परिषदचं आमदारपद बिनविरोध ज्यांच्या घरामध्ये जाते त्यापेक्षा दुसरा आनंद काय होऊ शकतो. आणि म्हणून पण पालकमंत्री व्हायचं होतं त्यांना, अजून एक पद. पालकमंत्र्यापेक्षा त्यांना आमदारकीचं महत्त्वाचं होतं, तेव्हा त्यांनी ते घेतलं, आम्हाला पालकमंत्रीपद दिलं. शेवटचा प्रश्न. जो कोट सगळं खरं तर तुमच्या अंगावर बघण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत, तो कोट तुम्ही कधी परिधान करणार आहात? आजच हा काय घातलं ना तर हाच तो कोट आहे का? हां, मग आजच सुरुवात केली ना आता जॅकेट. कालपर्यंत माझ्या सदरावरतीच होतो, आज थोडं कोट घातलेलं आहे. आणि कोटच घालायला पाहिजे अशातला भाग नाही. तुमचं मन जर व्यवस्थित असलं तर काही अडचण नाही आहे. धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई. तर रायगडमध्ये बिनविरोध आमदार निवडून दिलेला आहे आणि त्यामुळे तटकरे नाराज असण्याचं कारण नाही. मला वाटत नाही ते नाराज असतील असंही भरत गोगावले यांनी म्हटलंय.